सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मुकं करोति वाचाळं पंगुलंघयते गिरी यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बाप्पांनी सांगितलेला सत्संग खूप जिव्हारी लागला. खरंच आपण इतके दिवस कीर्तन केलं नाही. खरंच आपण इतके दिवस हे कुणाला मार्गदर्शनसुद्धा केलं नाही. अरे कीर्तनामध्ये दर्शन असतं. आपण खरंच कुणाबरोबर सत्संगसुद्धा केला नाही. किती ज्ञान आपल्याकडे आहे हे ज्ञान आपण कधी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्नच केला नाही. किती सोपी सोपी गणितं आपल्याला माहिती आहेत. अरे आपला अनुभव आहे तो जगामध्ये आपला अनुभवसुद्धा आपण कधी कुणाला शेअर केला नाही. आज खूप वाईट वाटतं आहे मुद्गल ऋषींना. आणि ते वाईट वाटत असताना कुठेतरी स्वतःला कमी लेखत आहेत. आणि स्वतःला कमी लेखत असताना डोळ्यातून पाणी येत आहे. चेहरा असा एकदम गंभीर झाला आहे. आणि तेवढ्यामध्ये बाप्पा येतो आणि बाप्पा बघतो. बाप्पाला सगळं माहिती आहे. तो बुद्धिदाता आहे आणि मुद्गलांच्या मनामध्ये काय चाललं आहे ते त्याला समजतं आहे. का तर त्याचं आपल्या सगळ्यांवरती प्रेम आहे. तसं मुद्गल ऋषींवरती प्रेम आहे. ते अनन्य भक्तिभावाने त्याला शरण आहेत. आणि त्यावेळेला बाप्पा म्हणतो, अरे मुद्गला कसला विचार करतोस. अरे झाली चूक तर सुधरवता येईल ना. चूक होण्याकरता तर तुम्ही सगळेजण आहात ना. म्हणून तुम्ही भक्त आहात ना. जर तुम्ही चुकलातच नाही तर तुम्हाला देव व्हावं लागेल आणि मला भक्त व्हावं लागेल. तेव्हा चुका आहेत ना या होणारच तुमच्या हातून. पण मुद्गला त्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. अरे एवढे दिवस कीर्तन नाही केलंस तर काय झालं. एवढे दिवस नाही कीर्तनात गेलास तर काय झालं. काय बिघडलं. याच्या पुढे सुद्धा जाता येईल ना. मुद्गल ऋषी हसले आणि म्हणले की बाप्पा तुला खरं सांगू का, माझी नाही रे लायकी. मला नाही वाटत मी जाऊन कीर्तन करू शकेन आणि समाजापुढे उभा राहू शकेन. समाजापुढे पूर्णपणे प्रजेसमोर त्यांचं दुखणं मांडू शकेन. त्यांचं गाऱ्हाणं सांगू शकेन. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की परमात्म्याचं परमेश्वराचं त्यांना दर्शन घडवू शकेन. इतका मोठा नाही रे मी, असं नाही रे मी, असं बाप्पाला ते सांगू लागले. आणि बाप्पा म्हणला की अरे कीर्तन करत असताना कीर्तनकार यांनी फक्त उभं राहायचं असतं. तो कीर्तनकार उभा राहतो आणि कीर्तन संपूर्ण मीच करून घेतो. आज ती एक कला आहे. त्या कलेप्रमाणे जसं नाचणारा माणूस आहे तो एकदा ठेक्यावरती पूर्णपणे त्याची ॲक्शन करत असतो. बाकी ती कला लोकांना आवडते कारण ती पूर्णपणे कला त्याच्याकडनं घडवून घेतली जात असते. त्यावेळेला त्याचा तो राहत नाही. त्यामुळे कीर्तनकाराचं हे वैशिष्ट्य असतं. तो कीर्तन करायला ज्यावेळेला उभा राहतो ना त्यावेळेला कीर्तन त्याच्याकडनं आपोआप ती शक्ती करून घेते. तो परमात्मा त्याच्याकडनं करून घेतो आणि तेव्हा ते कीर्तन सगळ्यांना भावतं. तेव्हा परमेश्वराचं दर्शन त्याच्यामध्ये घडतं. तेव्हा आपल्या चुका आपल्याला कळतात. आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या आपण अनेक प्रताप कसे चुकीचे होते त्याची जाणीव आपल्याला होते. आणि हे सगळं करून द्यायला त्या कीर्तनकारामध्ये तेवढे गुण नसतात. परंतु तो कीर्तनकार त्या परमेश्वराचा पूर्णपणे सहवास घेतल्यामुळे हळूहळू तसा बनत जातो. काही एक कालावधीनंतर असं होतं की कीर्तनकार फक्त कीर्तन करत असतो. परमेश्वराला तिथे यायची गरजच लागत नाही. का तर त्याच्यामध्येच दर्शन होत राहतं. त्याच्यामधूनच परमेश्वर दिसायला लागतो. आणि मग हे सगळं माझ्या ठाई होईल का, मला असं कीर्तन करता येईल का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी मुद्गल ऋषींच्या मनामध्ये पडला आहे. आणि भूतकाळामध्ये आपण जर आपल्या डोकावलं तर आपणसुद्धा कितीतरी अनुभव जगाला द्यायला पाहिजे. तो आपल्याकडे कितीतरी ज्ञान आहे जे आपण जगाला सांगायला पाहिजे. कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आपण कुठे त्याचा प्रचार केला आहे. आपण कधी हे ज्ञान कुणाला दिलं आहे. आपण कधी कुणाबरोबर हे शेअर केलं आहे किंवा कुणाचं भलं होण्याकरता आपण थोडा तरी प्रयत्न केला आहे का, किंबहुना आपल्यामधलं काय आपण दुसऱ्याला दिलं आहे का. हा प्रश्न आज आपल्यालासुद्धा आपण विचारला पाहिजे. आणि तो प्रश्न आपल्याला भेडसावेल का आपण याआधी केलेलं नाही आहे. मग आपल्याही मनामध्ये प्रश्न येईल की अरे मी पण तो कीर्तनकार बनलो आणि मी उभा राहिलो तर खरंच मला कीर्तन करता येईल का. किंवा मी समाजाचंच गाऱ्हाणं, समाजामधलीच एखादी तक्रार समाजापुढे मांडायला लागलो, त्याच्याबद्दल अनुभव सांगायला लागलो, ज्ञान द्यायला लागलो तर हे समाज माझा ऐकेल का. हे समाज ते मान्य करून घेईल का. किंवा मी सांगतोय त्याच्यावरती हे लोकच पूर्णपणे विश्वास ठेवतील का. अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतील. आणि हे सगळे प्रश्न मुद्गल ऋषी बाप्पाला विचारत आहेत. आणि मग बाप्पा त्या गोष्टीचं एक एक करून उत्तर देत आहेत. परंतु ज्या वेळेला बाप्पा प्रत्येक वेळेला सांगतोय की अरे कीर्तनकार होण्याकरता आहे ना तू फक्त उभा राहा. तू उभा राहिल्यानंतर ती कला आहे ती मी तुझ्याकडनं करून घेईन. ते कीर्तन लोकांना मार्गदर्शन नाही करणार तर ते थेट दर्शन घडवेल. त्यांना ज्ञानाचं दर्शन घडवेल. त्यांना परमेश्वराचं दर्शन घडवेल. त्यांना प्रेमाचं दर्शन घडवेल. त्यांना माया उत्पन्न करेल. या सगळ्या गोष्टी ते करेल. तू फक्त करायला उभा राहा. आणि मग ते कसं करायला उभा राहा, ते कसं कर, हे सगळं सांगत असताना बाप्पा त्या ठिकाणी रंगला आहे. आणि मुद्गल ऋषी ते समजावून घेत आहेत. आणि ह्यांच्या दोघांचा संवाद चाललेला असताना ते समजून घेत असताना आज आपण पुन्हा
कबीर महाराजांकडे जाऊया. आणि कबीर महाराज वाराणसीमध्ये बसलेले आहेत. गंगेच्या किनाऱ्यावरती त्यांचं सुंदरसं घर आहे आणि तिथेच कबीर महाराज बसलेले असतात. कधी त्या गंगेच्या किनाऱ्यावर तटावर बसलेले असतात, नाही तर आपल्या घराच्या बाहेर बसलेले असतात. आज दुपारी 12चं ऊन आहे. काशीमध्ये ऊन भरपूर असतं आणि असं ऊन तडपत असताना कबीर महाराज बाहेर काहीतरी लिहित बसलेले आहेत. आणि तेवढ्यात एक संसारामध्ये त्रस्त झालेला माणूस, कुठेतरी बायकोचं भांडण झालं आहे म्हणून ते भांडणामध्ये खूप रागावलं आहे आणि घरातून बाहेर पडला आहे. आणि बाहेर पडल्यानंतर त्याला त्या ठिकाणी कबीर महाराज दिसतात. कबीराला भेटल्यानंतर तो अतिशय टन करत कबीर महाराजांकडे जातो आणि कबीराला विचारतो, एक कबीरा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. कबीर शांतपणे त्याच्याकडे वरती बघतात. त्यावेळेला तो कबीराला प्रश्न विचारतो की लग्न करणं चांगलं आहे का वाईट आहे. आणि इतकं खडसावून विचारतो की कबीराने आता त्याचं उत्तर दिलंच पाहिजे. आता तुम्ही विचार करा की तुम्ही असे बसलेला आहात भाराच्या उन्हामध्ये, तुमचा कोणीतरी मित्र किंवा तुमच्या आजूबाजूचा राहणारा माणूस येतोय आणि तुम्हाला खडसावून विचारतोय की लग्न करणं चांगलं आहे का वाईट आहे, लग्न करावं की न करावं. काय सांगणार? आपल्याकडे एकच उत्तर आहे की शादी का लाडू जो खाए वो पछताए, जो न खाए वो भी पछताए. परंतु कबीर महाराज होते, त्यांनी त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. ते जे लिहित होते ते लिहित राहिले. 2 मिनिटांनी त्या माणसाने पुन्हा विचारलं, अरे कबीर, कुछ सुनने दे रहा है? मी काय विचारतोय, लग्न करणं योग्य आहे का अयोग्य आहे, लग्न करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. त्यावेळेला कबीरांनी शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि स्वतःच्या बायकोला आवाज दिला. कबीर महाराजांचं लग्न झालेलं होतं. कमालदास त्यांचे पुत्र होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणले, ओ भाग्यवान, यहाँ पे बड़ा अंधेरा छाया हुआ है, तो थोड़ा लालटेन लेके आना और जला के लेके आना. म्हणजे बाहेर खूप अंधार पडला आहे, तर तू कंदील आण आणि पेटवून आण. मला काहीतरी बघायचं आहे, मला काहीतरी शोधायचं आहे. आणि 1-1.5 मिनटं गेला असेल आणि कबीर महाराजांच्या पत्नी खरोखरी कंदील घेऊन आल्या आणि कंदील पेटवून घेऊन आल्या. तो कंदील त्या ठिकाणी तिने ठेवला आणि शांतपणे ती आतमध्ये निघून गेली. आता ती निघून गेल्यानंतर या प्रश्नकर्त्याकडे कबीरांनी मान वरती करून बघितलं आणि मान वरती करून बघितल्यानंतर त्याला विचारलं. तो म्हणला, अरे कबीरा, तुला काय अक्कल आहे का? एवढे दिवस लोक तुला मूर्ख म्हणत होते, पण आज मला खरंच कळलं की तू मूर्ख आहेस म्हणून. अरे एवढं 12चं ऊन पडलेलं आहे, हे ऊन सहन होत नाही, एवढा प्रकाश पडलेला आहे आणि एवढं प्रकाश पडलेला असताना तू बायकोला कंदील आणायला सांगितलास. बरं सांगितलंस ते सांगितलंस, तो पेटवून आणायला सांगितलास आणि वर म्हणलास बाहेर अंधार पडला आहे, मला काहीतरी शोधायचं आहे. तुला एवढा प्रकाश दिसत नाही का? तू काय आंधळा झालास का? अरे तू काय मूर्ख आहेस का? असे प्रश्न विचारल्यावर कबीरांनी मान वर करून त्याच्याकडे एकच प्रश्न विचारला. हे सगळे प्रश्न कोणी विचारायला हवे होते? त्याच्या वेळेला त्यांनी 2 मिनटं भानावर येऊन म्हणला, तुझ्या बायकोने विचारायला पाहिजे होते. त्यावेळेला कबीरांनी शांतपणे उत्तर दिलं, संदेह नाही आहे तो शादी अच्छी आहे. म्हणजे संसार केव्हा चांगला आहे? जेव्हा शंका मनामध्ये नसेल. पण असं होतं का? आता या ठिकाणी आपण फक्त कबीर बदलूया, माझंच उदाहरण घेऊया, कारण मला माहिती आहे तुमची नाणे मी ओळखली आहे की माझ्यावरनं उदाहरण दिली तर तुम्हाला जास्त आवडतात. आज या ठिकाणी माधव कबीर बसलेले आहेत आणि माधव कबीराला कोणीतरी तुम्ही येऊन विचारता की संसार चांगला आहे का वाईट आहे, लग्न करावं का न करावं. मग मी माझ्या बायकोला हाक मारतो आणि मग माझ्या बायकोला मी सांगतो की अगं कंदील घेऊन ये आणि पेटवून घेऊन ये. काय म्हणेल ती? अहो काय डोक्यावर पडलायत का? एवढं ऊन पडलं आहे, तुम्हाला काय समजतं की नाही? काय अक्कल बिक्कल आहे की नाही? मी काय कंदील बिंदील आणणार नाही, ती बाहेरसुद्धा येणार नाही. आपला सगळ्यांचा संसार असाच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये संदेह आहे. आणि कबीरजी तेच सांगतात की संदेह नाही तो शादी अच्छा आहे. संसार आणि सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत. तेव्हा सुंदर आहेत जेव्हा त्याच्यामध्ये शंका नसेल. किती सुंदर उत्तर आहे बघा. आणि कबीर महाराज हे स्वतः कीर्तनकार आहेत. कबीर महाराज उभे राहतात आणि कीर्तन करतात. आज इथे कीर्तन पण केलेलं नाही, एक छोटीशी त्यांनी फक्त रचना करून दाखवलेली आहे. पण त्या रचनेमध्ये किती मोठं उत्तर आपल्याला मिळालं आहे बघा. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही दुःखी आहोत, आमच्या आयुष्यामध्ये प्रश्न आहेत आणि आमच्या मनाप्रमाणे कुठलीही गोष्ट घडत नाही आहे. अहो मांगल्य तर खूप लांब राहिलं, मांगल्याचं मसुद्धा आमच्या आयुष्यामध्ये नाही आहे. कारण हेच आहे की आमच्या आयुष्यामध्ये संदेह आहे, आमच्याही मनामध्ये शंका आहेत आणि आमच्याबद्दलही लोकांच्या मनामध्ये शंका आहेत. म्हणजे शंकांचं कुठेतरी निरसन करायला पाहिजे. आणि हे काम कुणाचं असेल ना तर कीर्तनकाराचं असतं. म्हणून आयुष्यामध्ये कीर्तन करायला पाहिजे, आयुष्यामध्ये कीर्तनकार म्हणून उभं राहायला पाहिजे. ही जाणीव बाप्पा मुद्गल ऋषींना करून देतोय. कीर्तनकार म्हणजे या ठिकाणी असं नका घेऊ की मोठं कीर्तन आहे आणि त्या कीर्तनाला उभं राहिलं आहे. तर समाजामध्ये ज्यावेळेला आपण नेतृत्व करत असतो त्यावेळेला नेतृत्व करत असताना समाजाचा एक घटक असताना त्याच्यामध्ये आपण उभं राहायला पाहिजे.
कुठेतरी चांगले विचार आहेत ते मांडून दाखवायला पाहिजेत, कुठेतरी चांगल्या विचारांचं समर्थन करायला पाहिजे आणि शंका कुणाच्या मनामध्ये असतील तर त्या शंकेचं निरसन करायला पाहिजे, किंबहुना शंकाच त्याच्या मनामध्ये येणार नाही असं परिस्थितीचं दर्शन आपण घडवू शकलो पाहिजे. ज्यावेळेला दर्शन आपण घडवू शकू त्यावेळेला समाज आपल्या बरोबर राहील, आपल्या पाठीमागे उभा राहील. हे प्रजाजन अक्षरशः उदो करतील, आपल्याला खांद्यावर घेऊन नाचतील. कबीरांचं आयुष्य तसंच होतं आणि बाप्पासुद्धा मुद्गल ऋषींना असंच आयुष्य जगायला सांगतोय. तर मग आपल्या आयुष्यामधले कीर्तनकार होऊया, आपल्याला जसे समजले तसे कीर्तनकार होऊया. जे चांगलं आपल्याला माहिती आहे ते सगळं समाजापुढे सांगूया, जे आपल्याला येतं ते प्रत्येक समाजापुढे प्रगट होऊया. किंबहुना आपल्याकडे जे काही चांगलं आहे, जे काही सत्संग आपल्याकडे आहे, जी काही चांगली शिकवण आपल्याकडे आहे, जे चांगले विचार आपल्याकडे आहेत ते आपण ॲटलिस्ट दुसऱ्याबरोबर शेअर तर करूया. प्रथम शेअर करायला सुरुवात करूया, मग चिंतन करूया आणि चिंतनामधनं मग दर्शन घडवूया. हा सुंदर विचार बरोबर घेऊन आज इथेच थांबूया. ओम साईराम.